BCN न्यूज, एक पाऊल महाराष्ट्रासाठी। बातमीपत्राचे प्रायोजक आहे बिसलरी पाणी बॉटलचे अधिकृत डीलर विघ्नहर्ता एंटरप्राइजेस चिखली। दी चिखली अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, मुख्य शाखा चिखली। एक अतूट नाते विश्वासाचे, आदर्श अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी चिखली। युवक काँग्रेसच्या तालुकाध्यक्षांच्या गावामध्ये काँग्रेसला खिंडार। आमदार श्वेता महाले यांच्या विकासात्मक नेतृत्वावर दाखवला विश्वास। आमदार श्वेता महाले यांच्या विकासात्मक नेतृत्वाने प्रभावित होऊन चिखली विधानसभा मतदारसंघातील काटोडा येथील सरपंचासह 200 ते 300 गावकऱ्यांनी आमदार श्वेता महाले यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला। विशेष म्हणजे काटोडा हे गाव युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्षांचे मूळ गाव असून या गावातील नागरिकांनी भाजपामध्ये प्रवेश केल्याने श्वेता महाले यांच्या सर्वसमावेशक नेतृत्वावर शिक्कामोर्तब झालंय। दुकानदार पार्टीच्या पक्षप्रवेशाने या ठिकाणी झाला। बऱ्याच दिवसापासून चालू होतं की काटोडा येथील सर्व ग्रामपंचायतचे सदस्य असतील, सरपंच असतील, उपसरपंच असतील आणि त्यांच्या सोबत गावातील सर्वसामान्य नागरिक असतील यांना भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश घ्यायचा आहे। कसलाही आग्रह नाही, कसलाही दबाव नाही। त्या विकास कामं पाहिल्यानंतर गावातला प्रत्येक व्यक्ती आज म्हणतोय की आम्हाला मोदीच्या या गॅरंटीवाल्या गाडीमध्ये बसायचं आहे। आज मी प्रदीप बांदास्तिके प्रति सरपंच भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत आहे। स्वतःच्या कार्यावर विश्वास ठेवून मी आज माझ्या कार्यकर्ते 200-250 कार्यकर्त्यासह मी आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत आहे। प्रदीप तिकडे आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है। श्वेताताई महाले यांच्या कार्यक्रमावर विश्वास ठेवून त्यांनी आमच्या गावामध्ये भरपूर असा निधी दिलेला आहे। या आमच्या गावातील भगवान तिगळे आणि 200, 250, 300 माणसं हे प्रवेश इथे करत आहेत। या सरपंचाच्या सुद्धा कार्यक्षेत्रावर आमचा सगळा विश्वास आहे, त्यांनी खूप काही अशी प्रगती केलेली आहे। आज रोजी काटोडा गावचे सरपंच, उपसरपंच यांच्या समवेत 200-250 गावकरी आम्ही भाजपमध्ये प्रवेश करत आहोत आणि ताईच्या नेतृत्वाखाली गावचा विकास होईल, या पद्धतीने आमचे सर्व कामे होतील अशी मला ताईकडून अपेक्षा आहे। त्यामुळे आम्ही सर्व मंडळींनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे आणि ताईने या अगोदर सुद्धा आम्हाला भरपूर असा निधी दिला। गावचा धरणाचा विकास काम असेल, गावातील शाळेचं काही काम असेल, आणखीन बरेच काही कामं असे ताईने आम्हाला दिलेत आणि अजूनही पुढे देतील। त्याबद्दल मी ताईचा आभारी आहे व इतर बाकीच्या कामासाठी ताई आमची पूर्तता करतील व सहकार्य करतील या हिशोबाने आम्ही ताईच्या संपर्कात राहून ताईच्या पाठीमागे भक्कमपणे उभं राहून गावकरी गावचा विकास करून घेऊ। नगरीमधून
ग्रामपंचायतचे सरपंच ठिगळेताई, त्यांचे पती, उपसरपंच, ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य आणि गावात काँग्रेस पक्षाचं जे काम करणारे कट्टर आमच्या कमलताई आहेत, कमलबाईंसारखे सगळेच माता भगिनी, त्यांचे चिरंजीव या सर्वांनी भारतीय जनता पार्टीमध्ये आज प्रवेश घेतला। मी सगळ्या गाववासियांचं भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश घेते, त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देते। पक्षप्रवेशाचा कार्यक्रम झाला आहे आणि हा जो कार्यक्रम माझ्या भाषणामध्ये मी जेव्हा पक्षप्रवेश झालेल्यांची नावं वाचत होती तेव्हा असं लक्षात आलं की गावातील कुठल्याही समाजाचा व्यक्ती हा आज त्या ठिकाणी मागे राहिला नाही। गावामध्ये ठिगळे कंपनी असेल, धूड असतील, लहाने असतील, पैठणकर असतील, गोसावी असतील, खेडेकर असतील, त्या ठिकाणी पडघाण असतील, मेहुणकर असतील, भोपळे असतील, धोंडगे असतील, गावडे असतील, गावंडे असतील, असे सगळेच म्हणजे जेवढ्या जाती धर्माचे लोक गावामध्ये राहतात त्या सगळ्यांनी आज सर्वानुमते भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश घेतला आहे। गावागावामध्ये आम्ही जेव्हा जातो तेव्हा एक आनंदाचं वातावरण तयार झालेलं आहे आणि हे जे वातावरण तयार झालेलं आहे हे फक्त आणि फक्त विकास कामांमुळे तयार झालेलं आहे। गावामध्ये अंतर्गत रस्ते असतील, सभामंडप असतील, शेतरस्ते असतील, जिल्हा परिषदेच्या शाळांची दुरुस्ती असेल, ह्या विविध अशा विकास कामांमुळं गावातली पुरुष मंडळीच नाही, तरुणच नाही तर माता भगिनींनी सुद्धा मोठ्या संख्येमध्ये, मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे। मी अशा सगळ्यांना त्यांच्या या नवीन राजकीय प्रवासाच्या शुभेच्छा देते आणि गोरगरीब जनतेचे कामं त्यांच्या माध्यमातून व्हावेत ही एकमेव अपेक्षा घेऊन ही सर्व मंडळी काँग्रेसमधून आज भारतीय जनता पार्टीमध्ये आलेली आहे। या अपेक्षांचा भंग कुठेही होणार नाही हा शब्द या ठिकाणी त्यांना देते। तसेच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी CCN न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।